अकोल्यापासून अवघ्या 20 किलोमीटरच्या अंतरावरील अकोला-अकोट मार्गावरील पूर्णा नदीच्या काठावर वसलेले गांधीग्राम हे गाव खारपान पट्ट्यात येत असल्याने पीकही जेमतेमच होते। मात्र या गावकऱ्यांनी हार न मानता शेतीला जोडधंदा म्हणून भुईमूग आणि गुळापासून गुळपट्टी म्हणजेच बनवण्याचा व्यवसाय आहे। खारपान पट्ट्याचा भाग असल्याने येथील जमिनीमध्ये फारसे उत्पन्न होत नाही। मात्र या गुळपट्टीच्या व्यवसायातून येथील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते। सध्या 150च्या वर गावातील लोकांना गुळपट्टीमुळे रोजगार मिळालाय। छोट्या छोट्या वाहनांच्या माध्यमातून ही गुळपट्टी शहरामध्ये विकली जाते। खारपान पट्टा असल्याने येथे जरी भुईमूग आणि गुळ उत्पादित होत नसला तरी बाजारातून साहित्य आणून चांगला व्यवसाय येथे केला जातो। गुळपट्टी बनवण्यासाठी 5 प्रकारचा गुळ वापरला जातो। यात लोहाचे प्रमाण जास्त असलेले मध्य प्रदेशातील गुळ, चवीला खारट असलेला गावरानी गुळ, गुळपट्टीमध्ये चिकटपणा यावा म्हणून कोल्हापुरी गुळ, गुळपट्टीला रंग येण्यासाठी चंदुरी गुळ, तर फिकट चव येण्यासाठी मंडियार गुळ वापरला जातो। तर घुंगरू वाणाचा भुईमूग वापरतात। हा व्यवसाय मिश्रीलाल नावाच्या एका व्यक्तीने सुरू केला होता। 1927 मध्ये हा व्यवसाय सुरू झाल्याचं गावकऱ्यांचा अंदाज आहे। या भागात वीटभट्टीचा व्यवसाय आणि त्याकाळी मिष्टान्नांची सुविधा नव्हती। ऊर्जा म्हणून त्याकाळी मजूर वर्ग गुळपट्टी खायचे। हळूहळू हा व्यवसाय जोर धरू लागला आणि आता संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेर गांधीग्रामची गुळपट्टी प्रसिद्ध झाली आहे। जो गांधीग्रामचा पूल आहे हा 1927 साली बांधला गेला। या पुलाला जवळपास 4 ते 5 वर्षांनी पूर्ण मजुरामार्फत हा पूल चालू केला। त्यामुळे 200 लोकसंख्या गावची होती आणि या 200 लोकसंख्येवरती कोणते हॉटेल, किराणा असं काही नव्हतं। त्यावेळेस गुळ आणि दाणे आणि गुळपट्टी म्हणून त्या मजुरांना विकला जाय। एक पारिश्रमिक खाद्य आणि त्यानंतर वीटभट्टा, रेतीचे पूर्णा नदीतून भरपूर रेतीच आहे। एक पारिश्रमिक खाद्य म्हणून हे खाद्य या ठिकाणी विकलं जाय। कारण की त्यावेळेस या गावात जंक फूड किंवा वाहतुकीची एवढी साधनं नव्हती आणि असं करता करता हा धंदा आम्ही तो विकसित केल्यानंतर त्याच्यात जे नैसर्गिक खाद्य म्हणून, सात्विक खाद्य म्हणून लोकांना ते आवडलं। अनेक प्रकारचे गुळ या ठिकाणी, म्हणजे जो आपण पहिले विदर्भातला जो चांदुऱ्या गुळ होता, ज्याला घाटावरला गुळ म्हणतात, तो गुळ, बैतूलचा गुळ, तुमचा लातूरचा गुळ, विजापूरचा, असे 4-5 गुळाचे मिश्रण करून अद्ययावत गुळपट्टी करण्याचा प्रयत्न केला आणि आज ही गुळपट्टी जवळपास 6 राज्यात विकल्या जाते। अनेक कारखाने आमच्या ठिकाणी, अनेक लोकांना याच्यामुळे रोजगार मिळाला। विशेष म्हणजे जवळपास 100 कुटुंब हे या गुळपट्टीच्या भरोश्यावर या ठिकाणी काम करतात आणि आपला रोजगार चांगल्या पद्धतीने करतात। माझ्या इथे जवळपास 5 ते 6 लोक काम आहे। ड्रायव्हर आहेत 3-4, म्हणजे माल पोहोचून देणं, माल नेणं, पार्सल करणं। म्हणजे आता प्रयागराजला सुद्धा माझी गुळपट्टी गेली। एकंदरीत प्रत्यक्षरित्या आमच्या गावातल्या 100 लोकांना ना अप्रत्यक्षपणे 300 ते 400 लोकांना रोजगार मिळालेला आहे। एकंदरीत सात्विक आहार म्हणून याचा वापर होत असल्यामुळे आणि उपवासासाठी आणि जंक फूडला पर्याय जर कोणता असेल तर ते एकमेव गुळपट्टी आहे। कारण की यात कोणतेही केमिकल टाकले जात नाही किंवा कोणतं रसायन टाकलं नाही। एक साधी पद्धत तयार करून तो शरीर लोकांच्या शरीराला इजा नाही पोहोचू अशा पद्धतीची गुळपट्टी आम्ही तयार करतो आणि संपूर्ण राज्यभर नव्हे तर 6 राज्यात विकतो। पावसाचा अवेळीपणा, नापीक यामुळे ग्रामीण भागात रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे ग्रामीण भागातील जास्तीत जास्त तरुण वर्ग रोजगारासाठी पुणे मुंबईची वाट धरतात। मात्र गांधीग्राम याला अपवाद ठरतोय, कारण गुळपट्टीच्या व्यवसायाने तरुणांना गावातच रोजगार मिळालाय। 100च्या वर कुटुंबाने आज गुळपट्टीच्या व्यवसायावर रोजगार मिळवलाय। या कारखान्यामध्ये मी रहिवासी मालेगावचा आहो। माझं नाव अनिल अवचार आहे। या गावामध्ये आता त्यावेळेस मला काय काम नव्हतं, पण कोणत्या मजुरी करून आमचे मालक भेटले आम्हाला किंवा येता का कामाला। आम्ही म्हटलं हो, ह्या ठिकाणी आल्यानंतर भरपूर पगार भेटतो। पुण्याला जरी गेला तेवढाच पगार। ह्या ठिकाणी म्हणजे घरची भाकर हेच ठिकाण आहे आमचं। या गावामध्ये 2-3 कारण सरळ मजुरी आहे, पण सारखंच आहे म्हणजे। नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अनेक शेतकरी हताश झालेत। मात्र शेतातील उत्पादित शेतमालातूनच गांधीग्रामच्या गावकऱ्यांप्रमाणे उद्योग सुरू केला तर शेतकऱ्यांवर येणाऱ्या अस्मानी संकटातून नक्कीच सुटका मिळू शकेल।